नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पालक पनीर कसा बनवायचा तो बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता बघा, बऱ्याचदा लहान मुले असतील किंवा मोठी माणसं असतील तर आपण पालकाची भाजी जर बनवली तर ती पालक अलग करतात. तर आज तसं काही होणार नाही, कारण इतका आपण साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत पालक पनीर बनवलं आहे ना, लहान मुलेच काय तर मोठी माणसेसुद्धा अगदी आवडीने खातील. तर बाजारातून आपण पालक पनीर आणतो, पण तो खूपच महाग असतो. तर अगदी कमी पैशामध्ये हा पालक पनीर आज आपण बनवणार आहेत आणि यासाठी आपण कोणते जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाहीत. तरीसुद्धा आपला पालक पनीर जो आहे ना, अतिशय मस्त अशी चव आलेली आहे, अगदी हॉटेलसारखी चव आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता पालक पनीर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पालक पाहिजे. तर इथे मी एक पालकाची जुडी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे पालक पनीर बनवत असताना आपल्याला पालक जो आहे ना तो ताजा, फ्रेश आणि कोवळाच वापरायचा आहे. म्हणजे जास्त त्याची जी पानं निब्बर असतात ना ती आपल्याला पालकाचा वापर करायचा नाही. अगदी कोवळा असा ताजा फ्रेश पालक आपल्याला वापरायचा आहे. आता हा पालक जो आहे ना तो आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला हा पालक थोडासा गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे. तर इथे मी पालकाची फक्त पानं घेतली आणि जे त्याचा देठाचा जो भाग असता तो घ्यायचा नाही. आता पालक आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी गॅसवरती एका टोपामध्ये पाणी छान असं गरम करण्यासाठी ठेवलं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. आता या पाण्यामध्ये हा पालक आपण टाकून घेऊयात. आता आपल्याला हा पालक जो आहे ना अगदी 2 मिनिट छान असा मस्त उकळून घ्यायचा आहे. म्हणजे एक 2 मिनिट आपल्याला हा पालक उकळून घ्यायचा आहे. तर तुम्ही कधी असा हा पालक पनीर खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल तर माझ्या या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा, कारण पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन्स असतात आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. आता पालक आपला चांगला उकळून झाला की हा आपण गॅसच्या खाली काढून घेतला आणि आता हा जो पालक आहे ना तो आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर एका दुसऱ्या कढईमध्ये थंड पाणी घेतलं, त्यामध्ये हा सर्व पालक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कारण अजूनही त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे हा थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे. यामुळे याचा रंग बदलणार नाही. हवं तर तुम्ही हा जो पालक आहे ना तो थंड होण्यासाठी फ्रीजला ठेवू शकता, किंवा जर तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही अगदी नॉर्मल वॉटरसुद्धा वापरू शकता. आता आपण इथे एक 10 ते 15 काजू 1-2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. काजूमुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते. एक 10 ते 12 काजू घेतले, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 2 तासासाठी हे असेच भिजू दिले. आता याची आपण प्युरी करून घेणार आहेत. तर पाण्यासोबतच मी हे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. आता याचा आपण मस्त अशी प्युरी करून घेऊयात. इथे बघा, आपण काजूची प्युरी करून घेतली आहे. आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. अगदी या काजूच्या प्युरीमुळे आपण जशी हॉटेलमधून भाजी आणतो ना अगदी सेम तशीच चव येते. आता बघा, ही काजूची प्युरी आपण बाजूला ठेवूयात. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण तयार करणार आहोत. तर इथे मी अद्रकीचे 2 तुकडे घेतले, त्यावरची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलं आणि इथे आपण 2 अद्रकीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. सोबतच कोथिंबीरीचे जे देठ होते ना ते कोवळे होते म्हणून घेतले आहेत. अशी अर्धी मूठभर आपण कोथिंबीर घेतली आहे. एक मध्यम आकाराचा मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतला, तो सुद्धा यामध्येच टाकून घेतला. एक टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतला. हवं तर तुम्ही इथे टोमॅटोचं बीसुद्धा काढून टाकू शकता. आता यामध्ये पाणी घालून किंवा पाणी न घालता सुद्धा तुम्ही याचं एकदम छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इथे बघा, आपण एकदम मस्त असं याचं वाटण करून घेतलं आहे. आता हे सुद्धा वाटण आपण बाजूला ठेवूयात
आणि आता लगेच आपण पालक वाटून घेऊयात. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक वाटून घेऊयात. आता बघा, पालकसुद्धा आपला जो पालक आहे ना तो पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा. सोबतच अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि यावर आता झाकण ठेवून आपल्याला याचीसुद्धा एक प्युरी करायची आहे. लागलंच तर अगदी थोडंसं पाणी टाकू शकता किंवा पाणी नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता बघा, इथे बघा आपण पालकाची सुद्धा अशी मस्त अशी प्युरी तयार करून घेतली. पालकाची प्युरी आपली तयार झाली आहे. किती छान असा मस्त हिरवागार रंग आलेला आहे. आता इथे आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण होतं ते सुद्धा तयार करून घेतलं. काजूची प्युरी तयार करून घेतली. आता आपण इथे 300 ग्राम पनीर वापरणार आहोत. तर पनीर जो आहे तो आपण असा पीसमध्ये कट करून घेतला. तर सगळ्यात महत्त्वाचं, पनीर आपल्याला अगदी जास्त असा पातळ कट करायचं नाही किंवा जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. जर तुम्ही जास्त पातळ कट केला ना तर तो आपण जेव्हा पालक पनीर करतो तर तेव्हा तो थोडासा विरघळूसुद्धा शकतो. त्यामुळे असे थोडेसे जाडच आपल्याला पीस ठेवायचे आहेत. आता पनीरचे आपले तुकडे तयार झाले आहेत. तर हे पनीरचे तुकडे आपण थोडेसे शालो फ्राय करून घेऊयात. गॅसवरती मी जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये आपण एक मोठा टेबलस्पून तेल टाकून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे, जर तुमचं तेल अगदीच कडकडीत तापलेलं असेल तर पनीर जो आहे ना तो तळाला थोडासा चिटकू शकतो किंवा जर तेल चांगलं तापलं नसेल तरीसुद्धा पनीर जो आहे तो तळाला चिटकू शकतो. त्यामुळे तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. असं जर केलं तर पनीर खाली बुडाला चिकटणार नाही आणि चांगला तो आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर पनीर जो आहे ना तो असा कच्चासुद्धा वापरू शकता. आता इथे मी थोडासा शालो फ्राय करून घेणार आहे. तर तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये हे पनीरचे पीस टाकून घेऊयात. आता आपल्याला अगदी हलक्या हाताने हे चमच्याने हलवून घ्यायचे आहेत. तर जास्त आपल्याला त्याला हलवायचं नाही कारण याचे थोडेसे तुकडेसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे अगदी हलक्या हाताने मध्यम आचेवर अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे तुकडे आपण तळून घेऊयात. आता पनीर आता मस्त याची टेस्ट यावी यासाठी मी इथे अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे भाजीमध्ये याची टेस्ट अजून छान येते. आता मीठ टाकून झालं की परत हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आता बघा, इथे आपला पनीरला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता हा पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर सर्व पनीर आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे बघा, आपण पनीर सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता लगेच आपण फोडणीची तयारी करूयात. तर त्याच कढईमध्ये मी फोडणी टाकणार आहे. तुम्ही हवं तर दुसरीसुद्धा कढई वापरू शकता. थोडंसं तेल होतं कढईमध्ये तर अजून 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलं. आता तेल आपल्याला थोडंसं चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण 1 टेबलस्पून जिरं टाकून घेऊयात. आता जिरं आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे. पालक पनीर जो आहे ना त्यामध्ये आपण अगदी जास्त प्रकारचे मसाले वापरणार नाहीत किंवा कोणते खडे मसालेसुद्धा वापरणार नाहीत. कारण जेव्हा आपण पालक पनीर खातो ना तर जर मसाले दाताखाली आले ना तर त्याची चव बिघडून जाईल. त्यामुळे आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाहीत. आता बघा, जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपण जे कांदा टोमॅटोचं आणि कोथिंबीर लसणाचं जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेऊयात. तर 1-2 मिनिट आपण याला परतून घेऊयात. तर आपण कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण ते कच्चं वापरल्यामुळे आपल्याला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तर मध्यम आचेवर हा जो मसाला आहे ना तो आपण छान असा भाजून घेऊयात किंवा तळून घेऊयात. तर याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. इथे बघा, आपल्या या वाटणाला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि याचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण काही सुके मसालेसुद्धा टाकून घेऊयात. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला वापरणार आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. 1 टेबलस्पून आपण इथे धने पावडर टाकून घेतली.
1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घ्यायची। 1 ते 2 चमचे मी लाल तिखट वापरणार आहे। तर तुम्ही हवं तर घरगुती तिखट वापरू शकता किंवा काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट वाढवलं तरी काही हरकत नाही। आता हे सर्व सुके मसाले आहेत ना, ते आपण छान असे या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात। तर लक्षात असू द्या, आपण जेव्हा पालकाचं वाटण केलं ना, त्यामध्ये सुद्धा आपण हिरवी मिरची वापरली होती। आता इथे आपण 2 चमचे लाल तिखट टाकलं। नंतर जी काजूची प्युरी करून घेतली होती ती या मसाल्यामध्ये टाकून घेतली। काजूची प्युरी छान अशी मिक्स केली की यामध्ये आपण 2 टेबलस्पून दही वापरणार आहेत। दही जे आहे ना, ते आपण अगदी ताजं फ्रेश दही वापरणार आहेत। तर लक्षात असू द्या, दही आपल्याला जास्त आंबट वापरायचं नाही। तर दही आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा दुधावरची सायसुद्धा वापरली तरी काही हरकत नाही। आता बघा, या दह्याला आणि जे आपण वाटण तयार केलं होतं त्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण जे पालकाची प्युरी करून घेतली होती ती टाकून घेऊयात। पालकाची प्युरी टाकून घेतली आणि आता आपल्याला ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। आता बघा, पालकाचा थोडासा रंगसुद्धा बदलू शकतो। चांगल्या प्रकारे या वाटणामध्ये हा पालक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवली आहे आणि मध्यम फ्लेमवर आपल्याला हा पालक जो आहे ना, तो या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। मीठ टाकलं की परत हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। सुरुवातीलाच आपल्याला मीठ टाकायचं नाही, जेव्हा आपण पालक टाकलत ना तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि हा पालक जो आहे ना, एक 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त वेळ सुद्धा शिजवायचं नाही, कारण आपण सुरुवातीलाच पालक छान असा बॉईल करून घेतला होता। आता यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे टाकून घेऊयात। जर तुम्ही जर कच्चे पनीर वापरत असाल तर ते सुद्धा टाकू शकता या स्टेजला। इथे मी थोडंसं पनीर जो आहे तो शालो फ्राय करून घेतला आहे आणि यामध्ये टाकून घेतला। आता बघा, पनीर टाकलं की अगदी हलक्या हाताने हा पनीर आपल्याला पालकाच्या प्युरीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट परत हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं आणि एक 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात। आता इथे आपला पालक पनीर बनवून तयार आहे। यावरून आपण थोडासा तडका मारून घेऊयात। तर तडका मारण्यासाठी छोट्या पातेल्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण जी लाल सुकलेली मिरची असते ना, ती टाकली आहे। ती सुद्धा छान अशी तडतडली। आता हा जो तडका आहे ना, तो आपण या पालक पनीरवर टाकून घेऊयात। गॅस आपण बंद केलेला आहे आणि हा तडका आपण या पालक पनीरवर टाकून घेऊयात आणि परत हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आपला पालक पनीर बनवून तयार आहे। आता लगेच हा पालक पनीर आपण सर्व करूयात। तर बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पालक पनीर बनवून तयार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं तामझाम न करता हा पालक पनीर बनवून तयार आहे। यामध्ये आपण कोणतेही बाहेरचे जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत, तरीसुद्धा याची चव अप्रतिम झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असं हा पालक पनीर नक्की घरी करून पहा, कारण पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन्स असतात। परत जे आपण पनीर वापरलं आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। त्यामुळे हे तुम्ही नक्की करून खा। रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग चटकदार रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद।